नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकेमध्ये विविध पदांची परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपये ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 620 जागांची वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा या ठिकाणी काय लागणार आहे, त्याचबरोबर अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील जी काही सविस्तर माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे गट क व गट ड पदांच्या संवर्गातील रिक्त सरळ सेवा भरतीने या ठिकाणी भरती करण्यासाठी। तर त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे बायोमेडिकल इंजिनियर गट क साठी या ठिकाणी आहे। 41,800 रुपये ते 1,32,300 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला या पदासाठी वेतन दिलं जाणार आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता, किंवा या ठिकाणी पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद जे आहेत बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधील पदविका किंवा मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समधील पदवीधारकांमधून भरण्यात येणार आहे। 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे। मराठी भाषेचे ज्ञान देखील आवश्यक आहे। त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क पदासाठी तुम्हाला 38,600 रुपये ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाणार आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठी गट क साठी तुम्हाला 38,600 ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर पदवीधर उमेदवार जर प्राप्त झाला नाही तर पदविकाधारक उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर उद्यान अधीक्षक गट क साठी तुम्हाला 38,600 ते 1,22,800 रुपये वेतन दिलं जाईल। मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर्स किंवा ॲग्रिकल्चर किंवा बॉटनी किंवा फॉरेस्ट्रीमधील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी गट क साठी 38,600 रुपये ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्या शाखेची पदवी तुमच्याकडे असेल, शासनमान्य पत्रकारिता व जनसंज्ञापन म्हणजे जनरल आणि मास कम्युनिकेशनमधील पदविका तुमच्याकडे असेल। त्याचबरोबर शासनमान्य संस्थेतील संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। त्यानंतर वैद्यकीय समाजसेवक गट क या पदासाठी तुम्हाला 38,600 रुपये ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाणार आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय समाजसेवक या विषयातील MSW पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील 200 रुग्णखाटा रुग्णालयातील 2 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट गट क या पदासाठी तुम्हाला 35,400 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच HSC तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाचे विद्यमान शासकीय दंत महाविद्यालय मुंबई किंवा इतर काउन्सिलमार्फत मान्यताप्राप्त संस्थेचा महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेली दंत आरोग्यतज्ञ परीक्षा उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। त्यानंतर स्टाफ नर्स किंवा नर्स मिडवायफरी म्हणजे JNM या पदासाठी गट क साठी 35,400 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची आता 12वी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग व मिडवायफरी या विषयाची पदविका तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव लागेल। नर्सिंग काउन्सिल नोंदणी आवश्यक आहे। मराठी भाषेचे ज्ञान देखील तुमचं आवश्यक आहे। डायलिसिस तंत्रज्ञ गट क या पदासाठी तुम्हाला 35,400 रुपये ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाणार आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा DMLT 6 महिन्याचा डायलिसिस तंत्रज्ञान अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे। 2 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। मराठी भाषेचे ज्ञान या पदासाठी आवश्यक आहे।
सांख्यिकी सहाय्यक गट क या पदासाठी तुम्हाला 35,400 ते 1,12,400 रुपये 24 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाईल। सांख्यिकी विषयासह पदवी तुमच्याकडे असेल, त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर ECG तंत्रज्ञ गट क या पदासाठी तुम्हाला 35,400 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाणार आहे। भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या दोनपैकी एका विषयासह विज्ञान शाखेची पदवी तुम्ही उत्तीर्ण असाल, त्याचबरोबर ECG टेक्निशियन विषयाची प्रशिक्षण पूर्ण केलेले असेल, त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे CSST तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट गट क या पदासाठी तुम्हाला 35,400 रुपये ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाणार आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची सूक्ष्मजीवशास्त्राची पदवी तुम्ही उत्तीर्ण असाल, त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर आहार तंत्रज्ञ गट क या पदासाठी तुम्हाला 35,400 रुपये ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे दिलं जाणार आहे। त्याचबरोबर शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड अँड न्यूट्रिशन विषयाची BSc किंवा पदवी किंवा न्यूट्रिशन आणि डायटेशियन या विषयाची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण तुम्ही असाल, 2 वर्षाचा अनुभव असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर नेत्रचिकित्सा सहाय्यक या पदासाठी 29,200 रुपये ते 92,300 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। तुम्ही इयत्ता 12वी उत्तीर्ण असाल, त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑप्थॉल्मिक असिस्टंट किंवा पॅरामेडिकल ऑप्थॉल्मिक या असिस्टंट 2 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टोमेट्री विषयातील पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असाल, 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी गट क या पदासाठी तुम्हाला 29,200 ते 92,300 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे दिलं जाणार आहे। या ठिकाणी तुमच्याकडे B.Pharm पदवी असेल, महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलची नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल, 2 वर्षाचा अनुभव असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर आरोग्य सहाय्यक महिला गट क या पदासाठी तुम्हाला 29,200 ते 92,300 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाणार आहे। आता 12वी उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असाल, 2 वर्षाचा अनुभव असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। निवडीनंतर 12 महिन्याचे प्रशिक्षण पाठ्यक्रम MPW किमान 2 वर्षाचा उत्तीर्ण होणे आवश्यक या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक गट क या पदासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपये इतके वेतन दिलं जाणार आहे। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि 2 वर्षाचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या विषयाचा तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला लागेल, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक या ठिकाणी आहे। पशुधन पर्यवेक्षक गट क या पदासाठी 25,500 ते 81,100 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। आता 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि पशुसंवर्धनाची पदविका तुमच्याकडे असेल, त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव असेल, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर ऑक्झिलरी नर्स मिडवायपरी ANM या पदासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाणार आहे। या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि ANM अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल, नर्सिंग काउन्सिलची नोंदणी असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हुताप या पदासाठी गट क ची वॅकन्सी आहे, 25,500 ते 81,100 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। आता 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, मराठी भाषेचे ज्ञान या ठिकाणी असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। निवडीनंतर 12 महिन्याच्या प्रशिक्षण पाठ्यक्रम MPW 2 वर्षाचा उत्तीर्ण तुम्ही होणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे, शस्त्रक्रियागृह सहाय्यक या पदासाठी 21,700 ते 69,100 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजेच आता 12वी तुम्ही उत्तीर्ण असाल, 2 वर्षाचा अनुभव असेल, मराठी भाषेचे ज्ञान या ठिकाणी आवश्यक आहे। सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी तुम्हाला 21,700 ते 69,100 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाणार आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शाखेची पदवी तुमच्याकडे असेल, त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वायरमन या पदासाठी 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तारतंत्र्य अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल किंवा NCVTचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, 3 वर्षाचा अनुभव असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। ध्वनिचालक या पदासाठी तुम्हाला 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाणार आहे। इयत्ता
10वी तुम्ही उत्तीर्ण असाल, त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा रेडिओ आणि TV यांत्रिकीमधील अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. उद्यान सहाय्यक गट क या पदासाठी तुम्हाला 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल. या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषीची BSc हॉर्टिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर किंवा बॉटनी किंवा फॉरेस्ट्री किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी तुमच्याकडे असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. लिपिक टंकलेखक या पदासाठी तुम्हाला 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल, मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट असेल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक या ठिकाणी आहे. लेखी लिपिक या पदासाठी गट क ची वॅकन्सी आहे. 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे. वाणिज्य शाखेची पदवी तुमच्याकडे असेल आणि मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर शवविच्छेदन मदतनीस या पदासाठी तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान वेतन जाहीर दिलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची म्हणजेच 10वीची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल, 2 वर्षाचा अनुभव असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. कक्षसेविका आया किंवा गड या पदाची वॅकन्सी या ठिकाणी आहे. 15,000 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल. 10वी पास तुम्ही असाल, 2 वर्षाचा अनुभव असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. कक्षसेवक म्हणजेच वॉर्ड बॉय गट क या पदासाठी तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपये वेतन जाहीर दिलं जाणार आहे. 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल, 2 वर्षाचा अनुभव असेल, मराठी भाषेचे ज्ञान या ठिकाणी आवश्यक असणार. वयमर्यादा जी आहे तुमची 11/5/2025 या ठिकाणी काउंट केली जाणार आहे. राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षाचे आणि मागास प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असेल. मुंबई महानगरपालिकेत नियमित आस्थापनेवर कार्यरत असलेल्या मागासवर्गीय उमेदवारांना 50 वर्ष पर्यंत सूट असेल आणि खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्षापर्यंत सवलत या ठिकाणी असेल. अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत. 28/3/2025 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 11/5/2025 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरू शकता. फीज पेमेंट देखील या काळादरम्यान या ठिकाणी भरू शकणार आहात. परीक्षा शुल्क जे आहेत खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये या ठिकाणी आहेत. आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही लिंक मिळेल, त्यावरच तुम्ही या ठिकाणी फीज पेमेंट देखील या ठिकाणी भरू शकणार आहात. जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. परीक्षेसंदर्भातील माहिती देखील अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.